नमस्कार सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YTPL म्हणजेच यश ट्युटोरियल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये। तर विद्यार्थ्यांची आपल्याला स्पीड रायटिंग करण्याकरता कुठल्या प्रकारची ऍक्टिव्हिटी आपण घेऊ शकतो ते आता आपण बघणार आहे। तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे की 1 टाइम 0 to 9 नंबर्स तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत। चला सगळ्यांनी 0 to 9 नंबर्स लिहायचे आहेत 1 टाइम। ठीक आहे, 0 to 9 नंबर्स आपण 1 टाइम असे लिहून घेतल्यानंतर आता 1 मिनिटचा टाइम आता लावणार आहे आणि 1 मिनिटचा टाइम लावल्यानंतर तुम्हाला हेच नंबर तुम्ही किती टाइम्स तुम्ही लिहू शकता ते आपल्याला बघायचं आहे। ठीक आहे, चला 1 2 3 स्टार्ट। यानंतर विद्यार्थ्यांनी किती लाईन्स राईट केल्या, एका मिनिटाचा आपण टाइम लावला होता आणि 1 मिनिटमध्ये त्यांनी किती लाईन्स ड्रॉ केल्या त्या काउंट करायच्या। येस, काउंट करा किती लाईन ड्रॉ केल्या तुम्ही आणि जितक्या लाईन्स ड्रॉ केल्या असेल तितका नंबर बाजूला लिहायचा। येस, सगळ्यांनी नंबर लिहा। येस, यावेळी आपण राईट हँडनी स्पीड रायटिंगची ऍक्टिव्हिटी जी आहे ती कंप्लीट केली। अशा पद्धतीने आपण राईट हँडनी 0 to 9 नंबर्स 1 मिनिटामध्ये आपण किती टाइम्स आपण लिहू शकतो हे आता बघितलं। यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांना टाइम मध्ये काम करायची सवय लागतं आणि तिथे आपण बाइंडिंग केलं होतं की तुम्हाला 0 to 9 नंबर हेच लिहायचे आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचा कॉन्सन्ट्रेशन पॉवर सोबत स्पीड रायटिंग सुद्धा वाढतं। तर ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला सुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांसोबत करायची आहे आणि तुमच्या विद्यार्थ्यांसोबत ही ऍक्टिव्हिटी करून तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे ते मात्र कमेंट मध्ये नक्की या।